जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशन यांच्या सहकार्याने हेंकल ॲडजिव्ह टेक्नॉलॉजी कंपनीकडून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला। या उपक्रमांतर्गत हिंजवडी फेज 2 आणि फेज 3 मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली असून गेल्या 6 वर्षांपासून येथे सातत्याने वृक्षारोपण व त्यांचे संगोपन केले जात आहे। यावर्षी वृक्षांना कुंपण घालून संरक्षणाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून लावलेली झाडे सुरक्षित राहतील आणि त्यांचे योग्य प्रकारे वाढीस मदत होईल। या उपक्रमामुळे परिसरातील हरित आच्छादन वाढण्यास मदत होणार असून पर्यावरण रक्षणाचा महत्त्वाचा संदेशही दिला जात आहे। हेंकल ॲडजिव्ह टेक्नॉलॉजी कंपनी आणि च्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम पर्यावरणासाठी सकारात्मक पाऊल ठरत आहे। अधिकारी आणि कर्मचारी वर्गांनीही या उपक्रमात सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे। आज आपण हिंजवडीमध्ये आहोत। आज जागतिक पर्यावरण दिन आणि याच पर्यावरण दिनाच्या निमित्तानं हेंकल कंपनीचे अधिकारी जे आहेत त्यांनी वृक्षारोपण करून हा दिन साजरा केलेला आहे। माझ्यासोबत काही अधिकारी आहेत। सर, काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने हा विशेष दिन साजरा केलेला आहे? नमस्कार, माझं नाव कीर्तिकुमार काटकर। आम्ही सर्वजण हेंकल ॲडजिव्ह कंपनीत काम करतो। फेज 1 मध्ये आमची कंपनी आहे। तर गेली 6 वर्षे आम्ही इथं झाडांची लागवड करतो आहे। त्यामध्ये आम्ही झाडं जी चूज करतो त्यामध्ये जे एअर पोल्युशन कमी करतात, जे ऑक्सिजन जास्त प्रोड्यूस करतात तसे आपण झाडे लावतो आहे। तर आपण गेल्या 6 वर्षापासून 1000पेक्षा अधिक झाडे लावलेली आहेत। आणि यावर्षीची जी थीम आहे आपली ती बीट द प्लास्टिक पोल्युशन। जे प्लास्टिक पिशव्या असतील किंवा जे काही मटेरियल असेल ते आपल्याला अवॉइड करायचं आहे आणि त्याचा यूज फ्युचरमध्ये टाळायचा आहे। तर त्यासाठी आज आपण झाडं तर लागवड केलीच, पण त्याचबरोबर आपण आज प्लास्टिकचा जो काही कचरा होता या एरियात फेज 3 मध्ये तो सर्व आमच्या आज 60पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी यामध्ये भाग घेतला। आम्ही पूर्ण क्लीन ड्राईव्ह केला आणि हा परिसर पूर्ण प्लास्टिक फ्री केला। कंपनीचं काय योगदान असणार आहे यापुढे देखील? गेले 6 वर्ष आम्ही जवळजवळ 1000 तरी वृक्ष या ठिकाणी लावलेत। नुसते लावले नाही तर जगवलेत पण। आणि अशी आमची संकल्पना आहे की प्रत्येक माणसामागं 20 टन तरी ऑक्सिजन तयार व्हायला पाहिजे। आणि त्या निमित्ताने आमचे जेवढे कर्मचारी आहेत त्याच्यापेक्षा तिप्पट वृक्ष या ठिकाणी लावले गेलेत। फेज 2 आणि 3 मध्ये जेवढं काही रस्त्याच्या कडेला वृक्ष दिसत आहेत ते हेंकलच्या सर्व एम्प्लॉईनी लावलेले आहेत आणि त्याचा फायदा सर्वांनाच होईल। आणि इथून पुढेही ते मेंटेन केले जातील, नुसतंच लावणार नाही तर आम्ही ते मेंटेन करतोय। तुम्ही बघू शकता की हेंकलनी लावलेले वृक्ष आज खूप मोठे झालेत आणि त्या निमित्ताने सर्वांना चांगल्या प्रकारचं पर्यावरण या ठिकाणी मिळतं आहे। रामदास तांबे, रिपोर्टर टुडे न्यूज, पुणे।